म्हणले दीदी याच्यामध्ये काय नाही, फक्त थोडासा विनोद आहे, तुम्हाला खूप विनंती करतो, आग्रह करतो आणि ते गाणं गा. मग आग्रह केल्याच्या नंतर लता दीदीने ते गाणं गायलं आणि तो पिक्चर पुढे काय झालं त्याचं ते देवगाणे. परंतु त्यावेळेस का केलं त्यांनी असं? आग्रह केला की काही गोष्टींना बाध येतो महाराज. आग्रह केला की त्या गोष्टी प्रेमा खातर म्हणा किंवा काहीच्या इच्छेनुसार म्हणा, त्या काहीतरी आपल्याला बदलावं लागतं महाराज. आग्रह केल्याच्या नंतर त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून भगवान परमात्मा ज्या ठिकाणी आग्रह करतो तेव्हा संत महात्म्यांना काही ना काहीतरी थोडं का होईना संतांच्या हिताचं तरी मागावं लागतं. बरं, म्हणून संत महात्मे काय करतात, ते मागण्याकरता प्रवृत्त होतात. परंतु मागत असताना काय मागावं हे फक्त संतांना कळतं आणि कुणाकडे मागावं हे सुद्धा कुणाला कळतं? संतांनाच कळतं महाराज. कुणाकडे नाही मागू, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं आणि ज्याच्याकडे नाही त्याने मागावं, है की नाही? जो अज्ञानी आहे त्याने मागावं. कुणाकडे मागावं? ज्ञानाकडे ज्ञान मागावं. उगत ज्ञानाने ज्ञानाकडे ज्ञान मागितलं की मग घोळ होतो, है की नाही? मग तो म्हणतो मी माझं ज्ञान मोठं, तो म्हणतो माझं ज्ञान मोठं. ते समीकरण जमत नाही महाराज. ज्याच्याकडे जी गोष्ट नाही ना, मग त्याने काय करायचं? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागायचं. ज्याच्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे पण नाही त्याच्याकडे मागायला काही उपयोग नाही त्याचा महाराज. ती भेटणारच नाही ना त्याला. म्हणून काय मागायचं हे सुद्धा कुणाला कळतं? संत महात्म्यांना कळतं. काय मागितलं संत महात्म्यांनी? इतकं मागणं ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पहिल्या चरणामध्ये आचारसंहिता मागून घेतली पहिली. म्हणजे देवा मला एक दे, अन्य नको. काहीतरी मला एकच मागायचंय, एक दे, अन्य नको. तूच दे, दुसऱ्या कुणाकडून नको. आणि ते पण अन्यायाने नको, अन्यायाने देऊ नको. तुला वाटत असेल तर दे. अशी कोटी तयार होते या पहिल्या चरणामध्ये. त्याला आपण म्हणू शकतो असं आचारसंहितेप्रमाणे एखादी आचारसंहिता असते बघा, त्या नियमाच्या बाहेर त्याला जाता येत नाही. आचारसंहिता म्हणजे नियम घालून दिलेले असतात, त्या नियमाच्या बाहेर त्याला जाता येत नाही. तसं तुकोबरायांनी या नियमाच्या बाहेर देवाला जाऊ दिलं नाही. मी मागतो पण माझ्या अटी तुला पहिल्या मान्य करावे लागतील. द्यायचं हे तुलाच द्यायचं, मला दुसऱ्याकडून नको. हा, मी मागतोय तेच पाहिजे. तू म्हणशील मी तुला मतदारसंघ देतो एखादा आणि पुढे उभा करतो, ते जमायचं नाही म्हणले. मला जे पाहिजे ना तेच पाहिजे. आणि ते पण तुला वाटत असेल, ते अन्यायानं मला देऊ नको. तुला वाटत असेल तरच दे. काय दे? मला संतांच्या जवळ ठेव. काय कर? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांशी निरवी हेच मज देई आणि तुझे काही न मागत. संतांचं मागणं मागतात, संत मागतात. देव मागणारा फक्त एकच दाता आहे, त्याच्याकडेच मागावं लागतं. आणि दुसरं मागावं लागतं ते संतांकडे. संतांचं मागितलं कुणा मागणे? तुकोबरायांनी देवाकडे मागितलं. काय मागितलं? मला संतांच्या जवळ ठेव म्हणे. हा, त्यांच्यापासून दूर नको करू. निरवी शब्दाचा अर्थ असा सांगितला इथं, त्यांच्या जवळ सोपवणे, म्हणजे माझं जीवन त्यांच्या जवळ सोपवा तुम्ही, असं तुकोबरायाने सांगितलं. कुणाकडे जवळ? संतांजवळ. संतांच्या जवळ राहिलं की तिथं काय? संत संगतीचे काय सांगू सुख, आहे की नाही? आपण पारिखे नाही देते. आणि संतांच्या जवळ संतांच्या पायाशी लागलं की तिथं काही सुखाचा कशाचीच कमी नाही. म्हणून मला त्यांच्या जवळ सोपव, तिथं जे मला पाहिजे ते मिळणार आहे. आणि मग तू काय म्हणे, आता उदार तू होई, तू उदाराचा दाता आहे, मी जे मागितलं ना तेच मला दे, है की नाही? आणि मज ठेवी पायी संताच्या, मला त्यांच्याच पायाजवळ ठेव, मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नको. असे मागणारे फक्त संतच आहे. काय मागायचं हे संतांनाच कळतं, कोणाकडे मागायचं हेही संतांनाच कळतं, कसं मागायचं हेही संतांनाच कळतं. कसं मागितलं? आचारसंहिता ठेवून मागितलं, अन्य नको. आणि करणं लगे माईक पदार्थ, अन्य काही नको मला. हेच दान देगा देवा, तुझा हेच दे, तुझा विसर न व्हावा. अशी आचारसंहिता बघा. मागताना तुकोबरायांनी कुठल्याही संतांनी देवाला पहिली आठ घालून घेतली आणि मग मागितलं. देव माहिती यांना फसवणार आपल्याला पुढे गेले की. पण संत महात्मे जीवनात इतके तत्पर आहेत की ते पहिले देवाला आठ माग म्हणतोय ना, मग मी म्हणून तसं दे. जमत असेल तर बघ, नाही तर तुझं काही नको. न लगे मुक्ती धन संपदा, काही नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. द्यायचं ना तेच दे. बाकी तू म्हणशील बंगला देतो, गाडी देतो, काही घेणं नाही आम्हाला त्या बंगल्याच्या गाडीचं. हा, मला काय पाहिजे तेच दे. म्हणून ते आचारसंहितेत बांधून घेतात संत महात्मे. असं काही मोहगाम मागत नाही. काही मोहगाम मागणारे ते जीव, त्यांना काही मागायचंही कळत नाही, कोणाकडे मागायचं हेही कळत नाही, आणि कसं मागायचं
हेही कळत नाही. हो, म्हणून त्याच्यामुळे आपण जीव हे जीव आहे मागितलं. आता एकच शेवटचं उदाहरण सांगतो. मागायचा तरी एकतर देव मागायचा, नाहीतर एकतर संत मागायचे. म्हणे बारसाण्याच्या जवळ एक चित्रलेखा म्हणून सखी होती. चित्रलेखा म्हणून त्या चित्रलेखाचं चित्र इतकं सुंदर होतं, म्हणजे इतकं सुंदर होतं, परंतु तिने ना ती चित्र काढायची म्हणे. आणि चित्र काढायची तर एक वेळेस काय झालं, यशोदा मैयाकडे एक गवळण आली. आणि एक गवळण आल्याच्या नंतर तिला कृष्ण परमात्मा इतका आवडला की त्याला सोडायलाच ती तयार नाही. काय, त्या कृष्ण परमात्म्याला सोडायलाच ती तयार नाही. त्या यशोदा मैयाला खूप राग आला. म्हणजे अरे माझं बाळ येते इतकं कोमल आहे, इतकं सुकुमार आहे, सारखीच आवडून धरते, त्याचं नाक काय वाटते, गाल काय वाटते, इतकं त्याला सोडतच नाही. ती यशोदा मैया पूर्ण परेशान झाली. परेशान होऊन आता करावं तरी काय हिला. तिला विचारून झाली. अरे म्हणली तू माझ्या बाळाला सोड, तू तुझ्या घरी जा. म्हणे नाही, माझा जीव इथे गेला तरी मी याला सोडणार नाही. म्हणजे हा भेटलाय ना, याला सोडू शकत नाही. आता ती यशोदा मैया परेशान झाली. तिला काही कामं करू देईना ती आणि काहीच करून देईना. करावं तरी काय. तेव्हा तिला बोलून ती म्हटली मग याच्यासारखं मला दुसरं काहीतरी दे. कोणासारखं? याच्यासारखं. आता याच्यासारखं जीवनात दुनियेमध्ये आहे का दुसरं काही? याच्यासारखं दुसरं काय आहे सांगा बरं. परंतु ती चित्रलेखा म्हणून माहिती होती. बारसाण्याच्या बाजूला गाव आहे तिचं, त्या गावाचं नाव मला आठवण आता. तिथं ती चित्रलेखा म्हणून सखी होती राधाराणीची. म्हणे ती चित्र इतकं सुंदर काढते ना की हुबेहूब काढते म्हणले. मग म्हणे मला याच्यासारखी मूर्ती बनवून दे, चित्र बनवून दे, मग मी ते चित्र घेऊन माझ्या घरी जाईन, याला सोडून देईन. तेव्हा मग ते नंदराजाला कळालं. नंदराजाने त्या चित्रलेखाला बोलून घेतलं. ती चित्रलेखा काय म्हटली बरं, म्हणे मी चित्र काढते पण कुणाचं काढत नाही. मला ती व्यक्ती आवडली पाहिजे तर मी त्याचं काढते. मला वाटलं काढू त्याचं चित्र तर काढते, नाही तर असं कुणाचंही मी चित्र काढायला मोकळे नाही. म्हणे तू फक्त बोल, तुला जमलं तर काढ. तर ती चित्र काढण्यात खूप निष्णात होती. म्हणे चित्र काढलं ना तिने की ते चित्र असं बोलायचं, इतकं सुंदर चित्र काढायची. म्हणे ती इतकं सुंदर चित्र काढायचं की त्या चित्राला तोडच नव्हती. मग त्या चित्रलेखाला बोलवली आणि तिने कृष्ण परमात्मा पाहिला आणि ती इतके आनंदाने बेफान झाले महाराज. कारण का ते रूपच इतकं सुंदर होतं. ते सावळं गोजिरं रूप महाराज इतकं सुंदर होतं. भले लेले झाली ती हिच्यासारखी काय म्हणे. ही त्या कृष्ण परमात्म्याला पाहून पागल झाली, पागल. आणि तिनं चित्र काढायला घेतलं ना, ते चित्र इतकं सुंदर चित्र काढलं, त्याचं ते कपाळावरचे मोरपीस, ते डोळे असे इतके सुंदर काढले, टपुरे डोळे, ते पाय वाकडा, आणि इतकं सुंदर त्या कृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं की ती यशोदा मैया त्या चित्राला आणि कृष्ण परमात्म्याला दोन्हीतला फरक काढता येईना. तिला इतकं सुंदर चित्र काढलं त्या चित्रलेखाने. आणि ते चित्र पाहिल्याच्या नंतर ती जी सखी होती ना, कृष्ण परमात्म्याला घेऊन जायला निघाली होती, तिला दिलं. ती इतकी खुश झाली की तिला कायमचा कृष्ण परमात्मा भेटला असं वाटलं. काय झालं? कायमचा कृष्ण परमात्मा भेटला असं वाटलं. आणि मग तिचं काम मिटलं. आणि मग यशोदा मैया म्हटली त्या चित्रलेखाला, म्हटली का ग तू इतकं सुंदर चित्र काढलं, मला असं वाटतंय माझ्या बाळाचं तू चित्र काढलं. आणि लेकराचं कौतुक ज्यानं केलं त्याच्या आईला बघा म्हणे, तुम्ही कधी पण तुम्ही कुणाचं लेकराचं कौतुक करा, त्याची आई चहा काय, दूध काय, कॉफी काय, काय काय देऊ असं वाटतं तिला, आहे की नाही. म्हणून त्या यशोदा मैयाला वाटलं हिला काहीतरी आपण उपरती व्हावं. आणि त्या चित्रलेखाला सांगितलं, तू आज माझ्याकडे काहीतरी माग, मी तुला द्यायला तयार आहे, समर्थ आहे, मी नंदराजाची राणी आहे, तू काय पण माग माझ्याकडे. मग त्या चित्रलेखाने काय मागव. ती चित्रलेखाचा इतका जीव जाडला त्या कृष्ण परमात्म्यावरती. ती मूर्तीच अशी होती महाराज. ती मूर्ती पाहिल्याच्या नंतर जगात दुसरं काही मागणारा इतका नालायक म्हणे, देव सोडून दुसरं कोण कसं मागेल. ती चित्रलेखा म्हटली की मला जगातली कुठलीच गोष्ट नको, मला तुझा कृष्ण कन्हैया दे. काय दे? कृष्ण कन्हैया दे. मागता असं आलं पाहिजे. मागायचा तर एकतर देव मागायचा, नाहीतर संत मागायचे. दुसरं तुम्हाला काही मागा, तुमचा नाशच करणारे. परंतु देव आणि संत मागितले तर तुमची जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या चित्रलेखानं काय मागितलं? देवच मागितला. देव मागितल्याबरोबर यशोदा मैया धाडक्याने देत्या जमिनीवरती कोसळली. म्हणजे माझा देव, माझा कृष्ण परमात्मा तुला कसा देऊ शकते. म्हणजे माझं पोटचं लेकरू येते, माझा प्राण आहे, तू एक वेळेस माझा प्राण मागितला असता तरी चाललं असतं, परंतु मी कृष्ण परमात्म्याला देऊ शकत नाही. तेव्हा मग तू तर मला वचन दिलं होतं, म्हटलं तू काही माग मी तुला देईन. मग म्हणे काही नाही, तू काय करा आता, मी तर तुला कृष्ण परमात्मा देऊ शकत नाही. मग काय करायचं. मग त्या दोघीमध्ये तडजोड झाली.
आणि म्हटली मग मला कृष्ण परमात्म्यानं मग ते चित्र काढले ना, मग ते चित्र माझं मला दे म्हटली. अगं म्हटली तिला त्या चित्रापायी तिला वाट लावली आणि तू परत तेच करीती. तेव्हा ती काय म्हटली माहितीये का, ते चित्र मी जे काढले ना ते असं पुन्हा चित्र मला काढता येणार नाही. ते चित्र एकदाच माझ्याकडून निघाले, आता परत असं चित्र येणार नाही. भले तर ते चित्र तरी दे आणि नाही तर मग कृष्ण परमात्मा तरी दे. आता परत त्या बाईच्या पाया पडायला गेली, ते चित्र आणलं, म्हणजे तुला मी नंतर बघते. आणि ते चित्र त्या चित्रलेखाला दिलं आणि चित्रलेखाला दिल्याच्या नंतर तिच्या पाया पडली आणि ती चित्रलेखा इतकी देवच मिळाल्यासारखं तिने तो कृष्ण परमात्मा हृदयाशी धरला. त्याच्यानंतर तिने चित्र काढायचं ठरवलं तर ते फक्त कृष्ण परमात्म्याचं, जगात दुसरं कुणाचं चित्र काढलं नाही. त्याच्यानंतर जीवन व्यतीत केलं ना त्या चित्रलेखानी, पूर्ण जीवनभर फक्त त्या कृष्ण परमात्म्याचंच चित्र काढलं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचं चित्र काढलं नाही. म्हणून त्या सखीचं नाव पडलं चित्रलेखा. खूप सुंदर चित्र काढायचे. म्हणून मागायचं तर देव मागा, नाहीतर संत मागा. आता बोलायला भरपूर आहे या विषयावरती, मागणं काही कमी होत नाही, कारण का आपण सामान्य जीव आहे ना, आपली मागणी कधी कमी होणार आहे का. पुढे कार्यक्रमही खूप आहेत, मला खूपच थोडा वेळ दिलता, तू बोलता बोलता 5-10 मिनिटं जास्त झाले, त्याच्याबद्दल आपली सर्वांची माफी मागतो. खूप शेवटच्या दिवशी 10-15 मिनिटच प्रवचन होतं, याचा मलाही खूप दिवसाचा अनुभव आहे. परंतु बोलता बोलता एखादा दृष्टांत गेला आणि थोडासा वेळ झाला, 10 मिनिटं वाढली माझ्याकडून, त्याबद्दल क्षमा असावी. आणि न्यूनतेसर ते अधिकतेपुरते करून घ्यावे, तुम्हाला ते विनवत असेल. म्हणून झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. काही चुकलं असेल तर